नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, आता आपली साफसफाई सुरू झालेली. तर ही कसली तर दसऱ्याच्या दिवशीचा हा व्लॉग आहे. मी इकडे घरातलं आवरलं, खरण्या सरांनी बाहेरचा पोर्च वगैरे धुतला. म्हणजे घरातलं आवरलं तर माझं रोजचंच असतं, फरशी वगैरे झाडू आणि धुणं वगैरे आता झालेलं आहे. आणि तिकडे मस्त असा ओटा वगैरे पण धुवून घेतला उरलेल्या पाण्यात. आणि इकडे आपली खरण्या सरांनी सगळ्या गाड्या स्वच्छ करून घेतल्या. आंघोळ वगैरे करून देवपूजा केली आणि नंतर मग स्वयंपाकाला लागायचं होतं. पण त्याआधी म्हटलं चला पहिले ना फुलांच्या माळा करून घेऊया. फुलं आणलेली होती पण माळा रात्री नाही केल्या, कारण फुलं सकाळी मिळाली आम्हाला. तर आता ह्या माळा मी ओवून घेते, कारण माळा भरपूर लागणार होत्या गाडीला, दरवाजांना, छोट्या गाड्या, मोठ्या गाड्या, छोट्या छोट्या सायकली दोघं. तर चला, माळा माझ्या आता करून झालेल्या आहेत. खन्ना सरांनी सगळ्यांना माळा वगैरे लावल्या. पूजा वगैरे आता आमची झालेली आहे आणि दरवाजांना पण मस्त तोरणं लावली. आता स्वयंपाक करून घेते. तर स्वयंपाकासाठी वरण भात वगैरे सुरू झालेलं आहे करणं. आणि आता मस्त गरमागरम पुऱ्या तळते. पुऱ्यांनंतर फक्त भजे करायची आहेत. बटाट्याची भाजी केली होती आणि बासुंदी केली होती खैरनार सरांसाठी. मी खात नाही, मला आहे डायबिटीज, त्यांच्यापुरतं केलं. आता देवाला नैवेद्य दाखवते. गवारच्या शेंगा पण केल्या होत्या बरं का. देवाला नैवेद्य दाखवला की मग म्हटलं जेवायला बसता येईल. तर जेवणासाठी खैरनार सरांनी मस्त अशी केळीची पानं आणलेली आहेत. स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावर छान असं वाढलं. आणि आता या सगळ्यांनी जेवायला मस्त पोटभर जेवण झालं. आणि नंतर भांडी घासायला घेतली, कारण सणासुदीला भांडी पण भरपूर निघतात ना. तर भांडी वगैरे झालेली. आता तुमच्याशी बोललं, माझं आता आवरून झालेलं आहे आणि इथपर्यंतचं रुटीन मी शेअर केलेलं आहे. खूप छान असा आजचा दिवस गेलेला आहे. तुम्हालाही गेला असेल. सगळ्यांना 100% मी तर म्हणते. तर चला, मग दसऱ्याच्या शुभेच्छा मी दिलेल्या नव्हत्या, त्याही द्यायच्या राहून गेलेल्या आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या, विजयादशमीच्या. सगळ्यांच्या आयुष्यात विजय, आनंद, आरोग्य, समृद्धी सर्व भरभरटून येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत